महाराष्ट्र सरकारमधील आमदार असतील, मंत्री असतील, यांना झालं तरी काय असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला आता पडलेला आहे. कारण जे जे काही वारंवार आमदार असतील, त्यांचे वक्तव्य असतील, मंत्री असतील, त्यांचे वक्तव्य असतील, किंवा जे काही आज सभागृहात कोणी खेळत आहे, कोणी पुढ्या मागत आहे, कोणी कुठल्या गोष्टीचं बाबतीत बोलत आहे, तर ही जी काही प्रवृत्ती आहे, मग अक्षरशः सभागृहात रमी खेळण्यापर्यंत हा जो प्रकार चालू आहे, हा महाराष्ट्राची मान खाली घालणारा आहे, तो निंदनीय आहे. या लोकांना काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे, महाराष्ट्र काय दाखवायचं आहे, हे समजण्यापलीकडचं आहे. कदाचित असं वाटते की देवेंद्र फडणवीस साहेबांचं अस्तित्व किंवा वलय फार मोठं वाढलेलं आहे आणि त्यांना हे कमी करायचं आहे. काय सूचित करायचं आहे त्यांना, तर मला असं वाटते की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे वलय वाढलं, अस्तित्व वाढलंय, ते अस्तित्व कमी करण्यासाठी हा वारंवार प्रयोग, मग मंत्री महोदयांचे वक्तव्य असतील, आमदाराचे वक्तव्य असतील, किंवा इतर आमदारांचं वागणं असेल, तर हे सातत्यानं चालू आहे. त्याला कुठंतरी असा संशयाचा वास येतो की हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचं कारस्थान त्यांचे सहयोगी पक्ष करत आहेत.